आपल्या महाराष्ट्रात पहाटे-पहाटे थंडी वाढलेली तुम्ही अनुभवलं असेल. ही थंडी का वाढलेली आहे सविस्तर पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे, सातारचा आहे मी, एम-टेक ॲग्रीकल्चर इंजिनियर. पाहूयात राज्यात 7 एप्रिलला हवामान कसं राहील. सध्या जर पाहिलं तर एक कमी दाबाचा पट्टा हा दक्षिण भारतापासून इकडे पूर्वेकडे जो आहे, अशा प्रकारे विस्तारलेला आहे आणि त्यामुळे जो काही पाऊस आहे, तो या भागांकडे सक्रिय आहे. त्यासोबत नवीन पश्चिमी आवर्त येतोय त्यामुळे इकडे पुन्हा राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली एनसीआरचा आसपासचा भाग आहे किंवा हिमालयन क्षेत्र असेल, पाऊस आणि बर्फवृष्टी किंवा गारपीट होणार आहे. आणि या ठिकाणीच पश्चिमी आवर्त पुढे एक निघून गेलेला आहे. त्यामुळे बर्फाकडून वाहणारी हवा, ही थंड हवा आपल्या महाराष्ट्राकडे उत्तरेकडून येत आहे. आणि त्यामुळे तुम्ही कालचा व्हिडिओ जर पाहिला असेल साप्ताहिक अंदाज, त्यामध्ये सुद्धा कळवलेलं की आज सकाळ-सकाळी मध्य महाराष्ट्रात विशेष करून थंडी जाणवेल. नाशिक, अहिल्यानगर, सातारा, पुणे किंवा इकडे कोल्हापूर या ठिकाणी ही थंडी विशेष जाणवली. त्यानंतर सोलापूरच्याही भागांपर्यंत थंडी पाहायला मिळत आहे आणि इतरही राज्यात तापमान जे आहे ते सरासरीहून कमी आहे. फक्त थंडीच नाही तर दिवसा पडणारं तापमान सुद्धा हे आपल्याला कमी पाहायला मिळत आहे. आत्ता जर आपण पाहिलं तर राज्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे आणि उद्या पश्चिमी आवर्ताच्या प्रभावाने काही ठिकाणी पावसासाठी सुद्धा वातावरण थोडंसं अनुकूल होईल. सध्या जर पाहिलं तर नाशिकच्या आसपास ढगाळ वातावरण आहे आणि इकडे चंद्रपूर, गडचिरोलीच्या आसपास ढगाळ वातावरण आहे. राज्यात इतर ठिकाणी विशेष ढग नाहीत. आणि त्यामुळे रात्री तर पावसाचा अंदाज नाही. मात्र उद्या पश्चिमी आवर्ताच्या प्रभावाने रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान म्हणजे 8 तारखेच्या पहाटेच्या दरम्यान आपल्याला पाऊस किंवा पावसाचं वातावरण जे आहे ते अनुकूल होताना दिसेल. पण त्या अगोदर नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो काही इकडे अहिल्यानगर हा मध्य महाराष्ट्राचा भाग आहे. या ठिकाणी थंडी टिकून राहील आणि मराठवाड्याचा भाग असेल किंवा कोकणाचे भाग असेल किंवा विदर्भाचे इतर भाग आहेत. या ठिकाणी सुद्धा थोडीशी थंडी राहील. पण तीव्र थंडी नसेल. तापमान नेहमीपेक्षा थोडंसं कमी झालेलं पाहायला मिळेल आणि खास करून मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या भागात ही थंडी पाहायला मिळू शकते. आणि पावसाचं जर बोलायचं झालं, तर 7 तारखेच्या रात्री ते 8 तारखेच्या सकाळच्या आसपास पालघर, ठाणे, मुंबई हा जो भाग असेल किंवा नाशिकचे, धुळे, नंदुरबारचे जे काही पश्चिमेकडील किंवा उत्तरेकडील भाग असतील, या ठिकाणी ढगाळ हवामान जास्त प्रमाणात पाहायला मिळेल आणि क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब किंवा एकदम हलक्याशा पावसाच्या सरी पाहायला मिळतील. मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही किंवा पाऊस किंवा जोरदार गारपीट होण्याची शक्यता नाही. ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाच्या सरी त्याही एक दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचा अंदाज पाहिला त्यानुसार उद्या चंद्रपूर, गडचिरोलीकडे मेघगर्जनेसह पावसाचा अलर्ट आहे. आपल्या अंदाजानुसार हा जो काही नाशिक, धुळे, नंदुरबार आणि पालघर, ठाणे, मुंबईचा भाग वगळता राज्यात इतर ठिकाणी विशेष काय पावसासाठी वातावरण अनुकूल नाही असाच अंदाज आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेजवरती पाहत असाल तर पेजला फॉलो करा. YouTube चॅनलमध्ये पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.